नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश नौकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड रेल्वे भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी मधील 32,438 जागांसाठीची मेगा भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली होती. या जाहिरातीसंदर्भातली महत्त्वाची अपडेट म्हणजेच अर्ज करण्यासाठीची मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. पाहू शकता, एकूण इनिशियल पे 18,000, त्याचबरोबर 18 ते 36 वर्ष दरम्यान असणाऱ्या उमेदवारांसाठी 32,438 जागांसाठीची मेगा भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली होती. शैक्षणिक पात्रता 10वी आणि ITI उत्तीर्ण असणे आवश्यक होतं. या पद्धतीने शुद्धीपत्रक पाहू शकता. हे शुद्धीपत्रक आहे सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस CN 8/2024 साठीचं. रिक्रुटमेंट फॉर व्हेरियस पोस्ट इन लेवल 1 7 CPC पे मॅट्रिक्स पब्लिश्ड ऑन ऑफिशियल वेबसाईट पार्टिसिपेटिंग रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड्स 22 जानेवारी 2025 शेवटची तारीख होती. पाहू शकता, इथे देण्यात आलेलं आहे. टाइमलाइन्स फॉर ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन्स अँड मॉडिफिकेशन विंडोज. क्लोजिंग डेट होती याच्यासाठी 22 फेब्रुवारी 2025, ती वाढवण्यात आलेली आहे 1 मार्च 2025 पर्यंत. यानंतर टाईम ऑफ ॲप्लिकेशन फीसाठी 24 फेब्रुवारी 2025 शेवटची तारीख होती, 3 मार्च 2025 करण्यात आली आहे. या पद्धतीने बदल डेट ऑफ टाईम फॉर मॉडिफिकेशन विंडो करेक्शनसाठीची पाहू शकता 25 फेब्रुवारी 2025 शेवटची तारीख होती, त्याऐवजी 4 मार्च 2025 करण्यात आली आहे. तर अशा पद्धतीने आत्तापर्यंत अजूनही फॉर्म न भरलेले 10वी पास आणि ITI असलेले जे उमेदवार आहेत, इच्छुक आणि पात्र उमेदवार, हे डिटेलमध्ये जाहिरात त्याचबरोबर पदांची माहिती चेक करून अर्ज करू शकतात. शेवटची तारीख वाढवण्यात येऊन 1 मार्च 2025 पर्यंत अर्ज केला जाऊ शकतो. रेल्वे अंतर्गत ही मेगा भरती जवळजवळ 32,438 जागांसाठीची या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. डिटेलमध्ये जी पदांची नावे आहेत या पद्धतीने चेक केली जाऊ शकतात आणि त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. डिटेलमध्ये जाहिरात अवेलेबल आहे. त्याचबरोबर अर्ज करण्यासाठीची लिंक आहे, पाहू शकता. या लिंकद्वारे तुम्हाला अप्लाय सेक्शनवर क्लिक करायचं आहे. नवीन अकाउंट क्रिएट करायचं आहे. अकाउंट नसेल तर नवीन जुना अकाउंट असेल तर ऑलरेडी हॅव ॲन अकाउंट क्लिक करून तुम्हाला तुमच्या अकाउंटनी लॉग इन करायचं आहे किंवा आधार IDनी तुम्ही लॉग इन करू शकता, आधार कार्ड नंबरनी. आणि त्यानंतर पाहू शकता, लॉग इन केल्यानंतर यामध्ये तुमचे जे डिटेल्स आहेत यामध्ये सबमिट करायचे आहेत. या पद्धतीने इथे अप्लाय सेक्शनवर ऑलरेडी हॅव ॲन अकाउंट, तुमचं RRB अकाउंट असेल तर तुम्ही लॉग इन करू शकता. अशा पद्धतीने इथे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑथेंटिकेशन नंबर येईल. तो OTP एंटर केल्यानंतर तुम्ही लॉग इन केल्यानंतर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ते पद तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, पोस्ट. आणि अशा पद्धतीने 32,438 जागांसाठीच्या या मेगा भरतीसाठी रेल्वे अंतर्गत या मेगा भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो. या भरती संदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नौकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला